माजी सभापतींनी मागितली इंधनासाठी जंगलातून लाकडं आणण्याची परवानगी. बुकिंग करूनही गॅस एजन्सी सिलेंडर देईना. गॅस सिलेंडरची मुबलक उपलब्धता असल्याची सरकारी गोष्ट कागदावरच राहिली आहे. प्रत्यक्षात मात्र सामान्य ग्राहकांना गॅससाठी भटकंती करावी लागत असून शासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना स्वयंपाकासाठी जंगलातील लाकडावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. माजी पंचायत समिती सभापती कृष्णा गुलाबराव घोडेस्वार यांनी या प्रकरणी तहसील कार्यालयात धडकी भरवणारी विनंती दाखल केली आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या 15 दिवस उलटूनही ग्राहकाला गॅस सिलेंडर न मिळाल्याने तहसीलदारांकडे लाकडे आणण्याची परवानगी मागणारा हा अर्ज म्हणजे प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारा ठरला आहे. मनसाराम श्रावण सोनवणे राहणार सालेभट्टी पुनर्वसर यांनी 15 दिवसापूर्वी सिलेंडरची बुकिंग केली होती. आज ते सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सी कार्यालयात गेले असता त्यांना रिकाम्या हाती परत पाठवण्यात आले. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी तर पुढील 45 दिवस सिलेंडर मिळणार नसल्याचे सांगून ग्राहकाला अक्षरशः हुसकावून लावले. या घटनेचा तीव्र निषेध करताना माजी सभापती श्री घोडेस्वार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की एकीकडे शासन सिलेंडरचा मोठा साठा उपलब्ध असल्याची आश्वासने देत आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यांनी प्रशासनाचे दावे उघडे पाडण्याचा सामान्य जनतेला स्वयंपाकासाठी जंगलातून लाकडे आणण्याची तातडीने परवानगी देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपलब्ध करणारी ही बाब उघडकीस आली असून आजवर शासनाने केलेले पुरेसा गॅस साठा असल्याचे विधाने फेल ठरत आहे. गॅसच्या टंचाईमुळे शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले असून पर्याय म्हणून त्यांना जंगलाकडे वळावे लागले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या या निवेदनावर प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरातील आग पेटवणीसाठीही प्रशासन आता काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट अमर मोकाशी, बर्फातील ज्वाला न्यूज, भिवापूर.